शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपल्या सर्वांना माहिती आहे की फेरस हे अन्नद्रव्य पीक वाढीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या फेरसाच्या कमतरतेमुळे ज्या पानांच्या शिरा हिरव्या राहणं आणि मधलं पान पिवळं पडणं, ज्याला आपण आयर्न क्लोरोसिस किंवा केवडा असं आपण संबोधतो, आणि हा जर का आला तर एकंदरीत प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेवरती परिणाम होऊन अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरती अतिशय विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो आणि हा दिसून आल्याच्या नंतर त्याचा उत्पादनावरती पण अतिशय विपरीत परिणाम होत असतो। आता जेव्हा फेरस हे अन्नद्रव्य एवढं महत्त्वाचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी गावखोरातली रानं असतील त्या ठिकाणी फेरसाची कमतरता ही हमखास आपल्याला दिसून येते, त्यावरती पण उपाययोजना करावी यासाठी ICLने एक नवीन ग्रेड भारतामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या ग्रेडचं नाव आहे पीक प्लस FE, म्हणजेच 04330 अधिक 2 फेरस अशी ही एकंदरीत 75% अन्नद्रव्य देणारी ग्रेड। आणि यामधला फेरस हा स्फुरदासोबत सुसंगत म्हणजेच आयर्न फॉस्फेट यामध्ये तयार होत नाही। या ग्रेडचा pH जर आपण बघितला तर तो pH आहे 4.45 आणि विद्राव्यता जर आपण बघितली 25 डिग्री सेंटीग्रेडला तर साधारणतः 270 ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी विद्राव्यता। या ग्रेडचा उपयोग प्रामुख्याने ज्या वेळेस फेरसाच्या कमतरता आपल्याला दिसून येतात आणि फेरसाच्या कमतरता दिसून येण्यामागचं जे सगळ्यात महत्त्वाचं कारण असेल तर ते म्हणजे जास्तीचा पाऊस, जास्तीचं ऊन, जास्तीची थंडी किंवा जास्तीचा दिवस आणि रात्रीतल्या तापमानामध्ये तफावत किंवा गावखोरातली रानं, अशा ठिकाणी या फेरसाच्या कमतरता आपल्याला दिसून येतात आणि या फेरसाच्या कमतरतेमुळं एकंदरीत पीक वाढीमध्ये बऱ्याचशा अडचणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात। या अडचणी जर का आपल्याला येऊ द्यायच्या नसतील, पान पूर्ण हिरवगार ठेवावयाचा असेल, प्रकाश संश्लेषणाचा वेग जर योग्य प्रकारे मिळवावयाचा असेल आणि ज्या काही फेरसाच्या कमतरतेमुळे उत्पादनामध्ये घट होत आहे ती उत्पादनामध्ये होणारी घट जर भरून काढावायची असेल तर पीक प्लस FE म्हणजेच 04330 प्लस 2 फेरस या ग्रेडचा वापर प्रति एकरी कमीत कमी 5 किलो, जास्तीत जास्त प्रति एकरी 7 किलो याप्रमाणे आपण या फेरसाचा उपयोग प्रामुख्याने जिथं जिथं फेरसाच्या किंवा लोहाच्या कमतरता दिसतात किंवा केवडा चा प्रसार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो। या पीक प्लस FE च्या वापरामुळे प्रामुख्याने स्फुरदाचीही उपलब्धता जी की 43% आहे आणि पोटॅशची उपलब्धता जी की 30% आहे हेही आपल्याला त्या ठिकाणी होते। म्हणून उत्पादनक्षम वाढीच्या कालावधीमध्ये या ग्रेडचा वापर जर का आपण केला तर निश्चितच आपल्याला ज्या फेरसाच्या कमतरता आणि त्या कमतरतेमुळे होणारं उत्पादनामधील घट ती निश्चितच भरून काढता येईल आणि सोबत यामधला स्फुरद आणि पोटॅश हा सुद्धा उत्पादनक्षम वाढीवरती अतिशय चांगला परिणाम करेल। अशा या पीक प्लस FE ग्रेडचा शेतकरी बांधवांनी चांगल्या प्रकारे वापर करावा आणि यामधनं उत्पादनामध्ये आपली भरघोस वाढ करून घ्यावी ही विनंती। धन्यवाद।